जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। मान्यवर काशीराम प्रणीत बामसेव संगठन नांदेड़ की ओर से क्रांति सूर्य महात्मा फुले स्मृति दिन पर शहर के मध्यवर्ती स्थान स्थित महात्मा फुले और सावित्रीबाई फुले इनके कार्यों को याद करते हुए अभिवादन किया गया। सर, आज महात्मा ज्योतिराव फुले इनका जो स्मृति दिन है, स्मृति दिन के अवसर पर मैं इस देश के तमाम बहुजनों को ये संदेश देना चाहता हूँ कि महात्मा फुले जी का जो शिक्षा के प्रति जो ध्येय था वो ध्येय आगे रखना चाहिए और शिक्षा को जो अहम महत्व उन्होंने दिया, अहम महत्व समझा, क्योंकि जो शिक्षा की वजह से हो सकता है वो किसी ताकत की वजह से नहीं हो सकता है। इस दुनिया में अगर कौन सी बड़ी ताकत है तो वो शिक्षा है। जिसके पास शिक्षा है वो इस दुनिया पे राज कर सकता है। इस अवसर पे मैं यही एक संदेश देना चाहता हूँ सर। नवंबर 2021 को 21 ये दिन हम 1978 को स्थापित बामसेव की तरफ से यहाँ पे आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, इनको मैं विनम्र अभिवादन करता हूँ। और इसके साथ ही जो महात्मा फुले जी ने हम सबको शिक्षित बनाने का महान काम किया है, इस वजह से मैं ऋण व्यक्त करता हूँ। इसके साथ ही डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो महान 3 गुरु माने थे, उसमें से एक जो महात्मा फुले है, इन्होंने शिक्षित बनने के लिए तो इशारा किया ही है, शिक्षित बनाया ही है। शिक्षित बनाने के लिए उन्होंने सब तरह से जो काम किया है वो इस दुनिया में एक बहुत बड़ी मिसाल है। इसके साथ ही महात्मा फुले जी ने शिक्षित बनाने के साथ साथ जो पॉलिटिक्स है उसमें भी रुचि रखते हुए लोगों को आगे बढ़ने के लिए एक दिशा निर्देश किया है। उस मार्ग पे चल के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और हम उनके अनुयायी ये समझ लेना चाहिए कि शिक्षण तो ज़रूरी है। बाबा साहब ने क्या कहा है कि शिक्षा ये वाघिन का, मराठी में इस बात को मैं बताना चाहता हूँ कि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि त्यामध्ये ही आमचे बामसेवचे सर्व लोक असे समजतात की इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। इस तरह से शिक्षण तो लेना ज़रूरी है। इस अवसर पर मैं यही कहूँगा कि शिक्षण तो लेना ज़रूरी है। इसके साथ ही जो आजू बाजू में जो हलचल चल रही है, जो गतिविधियाँ हो रही है, इसको समझ लेके कालानुरूप पॉलिटिक्स में भी रुचि रखते हुए शिक्षा में जो बदलाव हो रहे हैं और बहुजन के लिए शिक्षा दुरापास्त हो रही है, वो इसमें बदलाव लाने के लिए पॉलिटिक्स ये ज़रूरी है। तो पॉलिटिकल वे का यूज़ करके इस शिक्षा में समतामूलक शिक्षा, जो आपने संविधान का जो मूल हेतु है समतामूलक शिक्षण देने का, तो ये समतामूलक शिक्षण देने के लिए हम सब कार्य करना बहुत ज़रूरी है। यही मैं इस अवसर पर सब देशवासियों को कहते हुए विनम्र अभिवादन करते हुए मैं अपनी वाणी को विराम देता हूँ। धन्यवाद। सरकारी अधिकारी कोकण मुद्दे के प्रति उदासीन हैं, इसीलिए कोकण का विकास धीमा हो गया है। यह बात पूर्व सांसद हुसैन दलवाई ने किसान सम्मेलन में रखी। हुसैन दलवाई ने सभी से कोकण के विकास के लिए मिलकर काम करने की अपील की है। मी लहानपणी मासे धरलेले आहे, पण लावलेले आहे, गळाने पण धरले आणि झेल्याने पण धरले। पण आता हा संबंध भाग केमिकल इंडस्ट्रीने उद्ध्वस्त करण्याचं चाललेलं आहे। तुम्हाला गंमत सांगतो, आमच्याकडे जी केमिकल इंडस्ट्री आली होती लोट्याला, ती याला जाणार होती सांगलीला। वसंतदादा पाटलांनी सांगितलं आमच्याकडे घाण नको, आमचा ऊस पिढेल ती तुमच्या कोकणात घेऊन जा। आमच्या वाशिष्ठीच्या नदीमध्ये मी लहानपणी तिथे मासे धरायचो, आता मासे मिळत नाही, कारण त्या पाणी खराब झालेलं आहे।
काजू होत नाही, काय होत नाही, हळूहळू तो आधी दिसतच नाही. त्याची सुकडी इतकी छान लागते ते लहान मुले आम्ही चोरून न्यायचो खिशात. की आता या आपलं लहान सगळं समजलं आहे. करवंद ती कुठे दिसायची जाते, किती गोष्ट इथे होतात. त्यानंतर हरभरा इथे होतो. तुमचं लिंबू होतं, फणस होतो, काय होत नाही. इतक्या व्हरायटीज कुठल्याही भागामध्ये होत नाही. आणि मासे होतात, अलिबाग आणि मासे हा मोठा संबंध आहे. ते मासे एका पद्धतीचे मासे नाही. मच्छी में कितनी व्हरायटीज आहे. दुनियामध्ये अशी इतक्या विविधतेच्या माशांचं उत्पादन होत नाही. ते फक्त कोकणात होतं. असं प्रश्नावर त्यांनी सातत्याने लिखाण केलेलं आहे. त्या संघाचे मात्रे कोटेवा नेहमी कायम असते आणि या बाबतीत आम्ही आमचा साधारण 20-22 एकरचा प्लॉट आहे तिथे. त्या ठिकाणी आम्ही साधारण 1600 झाडे सुद्धा लावली. अगोदर अगदी रानासारखे जागा होती. आज तिथे तुम्हाला ग्रीनरी बघायला मिळेल. माझी स्वतःची शेती आहे कर्जतच्या जवळ, तिथे झाडे लावलेली साधारण 800. आपल्याला न्याय मिळायला हवा, कारण वर्षातून एकदा येणारे उत्पादन आहे. आपण जर विचार केला तर 5 जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये आपण हा संपूर्ण सिंधुदुर्ग म्हणजे आपली गोवा आणि महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे किरण पाणी, आपण उत्तरेला गेलो तर गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर आहे. करवीर तहसील अंतर्गत आने वाले वसगड़े गांव में संविधान दिन के अवसर पर कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें समता न्याय बंधुता पर चलने वाले भारतीय संविधान ने हमें भाईचारा बनाया है और अन्य देशों से डॉक्टर बाबा साहेब ने लिखा यह भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ है. इस प्रकार की बात गांधीनगर पुलिस थाने के सहायक और पुलिस निरीक्षक सत्यराज धुले ने कही. सर्वांना प्रथम सविनय जय भीम. मी सृष्टी सचिन चौगुले, इयत्ता 9वी मलक हायस्कूलची विद्यार्थिनी. आज आपल्यासमोर विषय मांडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले. अरे या माणसांना अजून कळत कसं नाही की वर्गाबाहेर बसून सुद्धा ते आपल्या भारताचे संविधान लिहून गेले. होय मित्रांनो, ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी या देशासाठी एक पुस्तक लिहिले आणि त्याच पुस्तकावर आधारित आज संपूर्ण भारत देश चालत आहे. ते पुस्तक म्हणजे भारतीय संविधान. वसगडे गाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आज 73वा भारतीय संविधान दिन साजरा झाला. या कार्यक्रमासाठी वसगड्याचे लोकनियुक्त सरपंच नेमगुणदादा पाटील, तसेच तंटामुक्त अध्यक्ष शशिकांत हेरवाडे, डेप्युटी सरपंच संजय अरविंद पाटील, तसेच गांधीनगर पोलीस स्टेशनचे API सत्यराज धुले साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि उंचगाववरून खास संविधान दिनासाठी सृष्टी सचिन चौगले विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित राहिली. तसेच आमचे गावकरी, तरुण विद्यार्थिनी तसेच सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यानंतर सर्वांनी संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि आजचा संविधान दिन हा कार्यक्रम साजरा पार पडला. परत एकदा मी सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय भीम. आपल्या समाजातल्या युवकांकडून त्याचं पालन होते का हे बघितलं का आपण. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की 17 नंबरचं मी दारू पिणार नाही. जर तो करत नाही तर तो संविधानाचं देखील पालन करत नाही. हे बरोबर आहे का. आज ही लहान मुलं आहेत, त्यांच्या समोर जर आपल्याला आदर्श निर्माण करायचा असेल, आता त्यांनी सांगितलं दिली की प्रत्येक शाळेमध्ये, कॉलेजमध्ये या संविधानाचं म्हणजे काय, समता म्हणजे काय, समानता म्हणजे काय, हा अर्थ त्यांच्यापर्यंत जर पोहोचायचा असेल. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक.
सर एक फाइल देना प्लीज। सर आपके लिए कॉल है। सर वो फाइल दीजिए ना। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है। ना कोई दर्द, ना कोई टाका, और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है। तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। शीतकालीन सत्र के संदर्भ में कार्यकारी सलाहकार समिति की बैठक हुई, जिसमें बैठक के बाद विधानसभा में विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस ने मीडिया से बातचीत करते हुए बताया कि शीतकालीन सत्र केवल 5 दिनों का होगा और अवधि बढ़ाने के लिए एक और बैठक होगी। क्या डेट डिसाइड हुई है? मात्र 5 दिनों का अधिवेशन लिया जाएगा, जहाँ संसद का अधिवेशन महीनों चलता है। कोरोना के बीच भी जहाँ संसद का अधिवेशन 20-20 दिन चला, महाराष्ट्र की सरकार को ये जो अधिवेशन है इसको फेस नहीं कर सकते। इतने घपले घोटाले इनके सामने आए हैं कि अधिवेशन से ये लोग नज़र चुराते। केवल 5 दिनों का अधिवेशन रखा है। हमने मांग की अधिवेशन बढ़ाया जाए, लेकिन उसके ऊपर अभी कोई निर्णय उन्होंने नहीं लिया। हमने ये भी मांग की कि 2 साल में जो अनस्टार्ड क्वेश्चन है, जो कॉलिंग अटेंशन मोशन है, ऐसे जितने भी हमारे आयुध है, एक का भी जवाब सरकार की ओर से दिया नहीं गया है। महाराष्ट्र की विधानसभा में ऐसी परिस्थिति हमने इससे पहले कभी नहीं देखी। हजारों लोग विधानसभा में काम करते हैं, इतना बड़ा स्टाफ है, और बावजूद उसके एक अनस्टार्ड क्वेश्चन का 2 साल में जवाब ये सरकार की ओर से नहीं मिलता। ऐसी परिस्थिति तो महाराष्ट्र में कभी नहीं थी। ये प्रश्नों से भागने वाली सरकार है, ये फेस नहीं कर सकती, और हमने इसके ऊपर अपनी नाराजगी व्यक्त की है। संविधान दिन के अवसर पर रोहा में बौद्ध समाज युवा संघ की ओर से आयोजित किए गए डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर रुग्णवाहिका लोकार्पण समारोह में सुनील देवरे ने कहा कि स्वतंत्रता, समानता, बंधुत्व और न्याय के मूल्यों पर आधारित भारत का संविधान है। ते 4 जिल्हे आज भारतामध्ये नाही आहेत। फरीदपूर, बोरसा, खुलना, जसोर या 4 जिल्ह्यामधल्या लोकांनी बाबासाहेबांना संविधान सभेवरती पाठवलं। पाकिस्तानची फाळणी झाली, अफगाणिस्तान झाला, आणि आज ते 4 जिल्हे भारताच्या बाहेर आहेत। मला वाटतं भारतीयांनी वारंवार ऋण त्या 4 जिल्ह्यामधल्या नागरिकांचं केलं पाहिजे। त्यांच्या त्यागापोटी बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती निवडून गेले। काही जण सांगताना असं पण सांगतात काय, नाही बाबासाहेब आंबेडकर हुशार होते म्हणून काही जण म्हणाले। आता काही जण म्हणाले तर मला नावं नाही घ्यायची ना त्यांची, म्हणून मी बोलतो काही जण म्हणाले, काय म्हणाले, नाही बाबासाहेबांना पाठवलं पाहिजे, कुठं संविधान सभेवरती पाठवलं पाहिजे। पण काही जण असं पण बोलायचे, काय बोलायचे, बाबासाहेबांना संविधानाचे दरवाजे काय, खिडक्या सुद्धा बंद आहेत। बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे दरवाजे काय, खिडक्या सुद्धा बंद आहेत। मग संविधानाचे दरवाजेच काय, खिडक्या सुद्धा बंद आहेत का? ते लोक बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेला समोर ठेवून असं बोलले होते की बाबासाहेबांना संविधान लिहायचा अधिकार मिळू दे। बाबासाहेबांना झगडावं लागलं, आणि झगडून मला असं वाटतं संविधान सभेवरती निवडून जावं लागलं, आणि ते गेले संविधान सभेवरती। आणि मग सर्वात शेवटी हा निर्णय झाला, आता ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन कोणाला बनवायचं। मग आता तुम्हाला सर्व लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल, तेव्हा ड्राफ्टिंग कमिटीमध्ये सर्वात जास्त
जास्त शिकलेला एकच माणूस होता आणि त्याचं नाव काय आहे? विश्वरत्न महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. शेवटी ती बाबासाहेबांच्या हातामध्ये भूमिका आली आणि मग बाबासाहेबांनी विचार केला, भारतीय संविधान लिहायचं आहे, समस्त भारतीयांना न्याय द्यायचा आहे, स्वातंत्र्य द्यायचं आहे, बंधुत्व द्यायचं आहे आणि हे जर द्यायचं असेल तर बाबासाहेबांनी जो विचार केलेला आहे बंधूंनो, पहिला महत्वपूर्ण मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतो. ही पार्श्वभूमी सांगणं का गरजेचं होतं? बाबासाहेब हुशार तर होतेच, पण कुणीही सहजासहजी त्यांना पाठवलं नाही, त्यांना निवडून जावं लागलं आणि निवडून कसे गेले तेही मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आता पहिली महत्वाची बाब या ठिकाणी अशी आहे, कल्पना करा, भारतीय संविधान लिहायचं आहे, लोकांना समर्पित करायचं आहे, भारतीय संविधान लिहायचं आहे, लोकांना समर्पित करायचं आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले आणि जेव्हा संविधानाचा ड्राफ्ट तयार झाला, संविधान तयार झालं आणि संविधान आता सुपूर्द करायचं आहे कुणाला? भारताला. आणि जेव्हा संविधान सभेमध्ये चर्चा सुरू झाली पटपुडे साहेब, तेव्हा चर्चेमध्ये मुद्दा आला. काय मुद्दा आला? संविधान कुणाला समर्पित करायचं. मग अल्लाला मानणारे लोक म्हणाले अल्लाला समर्पित करायला हरकत नाही. येशूला मानणारे लोक बोलले येशूला समर्पित करायला हरकत नाही. ईश्वराला मानणारे लोक बोलले ईश्वराला समर्पित करायला हरकत नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवला आणि चर्चेमध्ये सहभागी होऊन हा विचार मांडला. काय विचार मांडला? एका धर्माला समर्पित करण्याचा अर्थ अन्य धर्मियांचं काय? एका पंथाला समर्पित करण्याचा अर्थ अन्य पंथीय लोकांचं काय? याचा अर्थ हे जातीला नाही, हे धर्माला नाही, हे कुळाला नाही, हे पंथाला नाही. तर बाबासाहेब आंबेडकर काय बोलले? भारतीय संविधान भारतातल्या नागरिकांना काय करा? समर्पित करा. आणि मग तुम्हा सर्व लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल, वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे काय? आम्ही भारताचे लोक. याचा अर्थ बंधूंनो, भारतीय संविधान भारतीय लोकांना समर्पित केलेलं आहे. आता भारतीय लोकांना समर्पित केलेलं आहे, पण समर्पित ज्या माणसाच्या लेखणीतून झालं त्या माणसाची मला वाटतं जात आडवी येत आणि लोक संविधान वाचायला सुद्धा काय नाहीत, तयार नाहीत. वाचणं लिहायला लांबची गोष्ट, बाबासाहेबांप्रती विचार करायला देखील तयार नाहीत. आणि म्हणून मला वाटतं अन्य जातीमधल्या काही लोकांनी ठरवलं, त्याच्यामध्ये मी माझं स्वतःचं उदाहरण घेतो, मी ठरवलं बाबासाहेबांविषयी असलेली चीड आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धांविषयी असलेली चीड आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या प्रयत्नामध्ये बंधूंनो तुमच्या समोर जी माहिती ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मग बाबासाहेब आंबेडकरांचा जो हेतू आहे, हा हेतू तुमच्या समोर कथन करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान कुणाला समर्पित केलं? भारतीय नागरिकाला समर्पित केलं. करतो बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं कलम नंबर 19 आणि बाबासाहेब आंबेडकरांचं मला वाटतं वाक्य जगजाहीर आहे. काय जगजाहीर वाक्य आहे? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग आता आम्ही तर शिक्षक झालो, आम्ही तर गुरगुरतो रोजच्या रोज वर्गामध्ये. आता वर्गामध्ये पण गुरगुरतो, पण मला वाटतं गुरगुरलेल्या लोकांनी समाजामध्ये पण गुरगुरलं पाहिजे. नाही तर वर्गामध्ये गुरगुर आणि समाजामध्ये म्याव म्याव. मला वाटतं माझं म्हणणं काय लोकांना कळेल किंवा नको. मग बाबासाहेब आंबेडकरांनी कलम लिहिलं आणि कलमामध्ये उल्लेख काय केला? फ्रीडम ऑफ स्पीच अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन लिहिलं कलम नंबर 19. आणि आम्हाला अधिकार दिला काय? भाषण करण्याचा, मत व्यक्त करण्याचा. आणि म्हणून मला वाटतं आज आम्हाला धरणे धरण्याचा अधिकार का आहे? कलम नंबर 19. मोर्चे करण्याचा अधिकार काय आहे? कलम नंबर 19. आमचं मत मांडण्याचा अधिकार काय आहे? कलम नंबर 19. कारण याच्या आधी आम्हाला बोलण्याचा अधिकार नव्हता. कुणी बहाल केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मला वाटतं बोलणाऱ्याला वाचा फोडली, न बोलणाऱ्या व्यक्तीला कुणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि मला वाटतं हे कुणी केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पुढच्या कलमाकडे तुम्हाला घेऊन येतो. बाबासाहेबांनंतर काय विचार केला? मला माझ्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला सुखी समाधानी संपन्न बनवायचं आहे. सुखी समाधानी संपन्न जर बनवायचं आहे तर मग काय करावं लागेल? लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी कलम नंबर 21. बंधूंनो कल्पना करा, भारतीय संविधानाचा अभ्यास करणं, ते लोकांसमोर मांडणं ही साधीसुधी गोष्ट नाहीये. मी जेव्हा जेव्हा भारतीय संविधान वाचतो, हात लावण्याचा प्रयत्न करतो, तर माझ्यासारख्या 3-3, 4-4 डिग्र्या घेणाऱ्या माणसाला देखील कधी कधी अर्थ आकलन होत नाही. याचा अर्थ काय विचार केला असेल त्या बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक कलम लिहिताना. म्हणून असं वाटतं लाख लाख धन्यवाद डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना की त्यांनी स्वतःच्या आयुष्याचे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काय घातले? खर्ची घातले आणि संविधान दिलं आणि कलम लिहिलं 21. आणि मग 21 मध्ये काय म्हणतात? प्रत्येक नागरिकाला
जन्मतः जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. कोणपुढे साहेब जरासं उलट बोलतो मी या ठिकाणी, उलट. जसं बघा, आपल्याला कधी कधी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स विचारला असेल तर निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? नकारात्मक वाक्य. पण असं तर नकारात्मक वाक्य काय असतं? सकारात्मक असं तर नकारात्मक काय होईल, नकारात्मक असं तर सकारात्मक काय होईल. याचा अर्थ याच्यामध्ये चिंतन करण्याची क्षमता यावी म्हणून काय असतं? निगेटिव्ह वाक्य. पण आम्हाला काय शिकवलं? करून ठेव, 1 मार्काला येणार आहे. मला वाटतं कळत नाही मी काय बोलतो काय लोकांना. करून ठेव काय कशाला येणार आहे? 1 मार्काला. खरं तर ते कशासाठी पाहिजे? चिंतन करण्यासाठी. मग आता कल्पना करा, कलम नंबर 21 काय सांगते? प्रत्येक भारतीय नागरिकाला जन्मतः जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. म्हणजे उलटा अर्थ असा होतो, भारतीय संविधान लागू होण्याच्या आधी आम्हाला जगण्याचा मूलभूत अधिकार, बरोबर का चूक? जगण्याचा मूलभूत अधिकार नव्हता. मग तो बाबासाहेबांनी बहाल केला आणि त्याच्यामध्ये आणखीन लिहून ठेवलं, जगण्यासाठी जे जे लागतं ते सर्व कुणी पुरवलं पाहिजे? शासन आणि प्रशासनाने. मग जगण्यासाठी काय लागतं? शिक्षण. कुणी दिलं पाहिजे? शासन प्रशासनाने. जगण्यासाठी काय लागतं? आरोग्य. कुणी दिलं पाहिजे? शासन प्रशासनाने. आणि मग ह्याची तुम्हाला 2-2 उदाहरणं देतो प्रत्येकाची. मला वाटतं बघा, आरोग्याचं उदाहरण, आज भारतीय संविधानामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांची काय झाली? निर्मिती झाली. आणि त्या निर्मितीमध्ये काय झालं तर इथं ज्यांची 60 आणि 70 उलटली असेल ना, ते त्यांच्या आईला किंवा स्वतःला किंवा स्वतःच्या बायकोला घेऊन सरकारी दवाखान्यात गेले असतील. सरकारी दवाखान्यात गेले असतील तर तिथं डॉक्टर काय बोलला असेल? साहेब, ही चिठ्ठी घ्या आणि दवाई बाजूच्याच खिडकीतनं घ्या. आता आम्ही जातो सरकारी दवाखान्यात तर आम्हाला डॉक्टर काय बोलतो? साहेब, ही चिठ्ठी घ्या, मी थांबलो यासाठी पुढचं तुम्ही बोलाल म्हणून. साहेब, ही चिठ्ठी घ्या आणि दवाई कुठून घ्या? कारण सरकारने आरोग्य देणं बंद केलेलं आहे. कशामुळे? तर आपण जागरूक नाहीत म्हणून. दुसरं तुम्हाला उदाहरण देतो, जगण्यासाठी काय लागतं? शिक्षण. आणि म्हणून बाबासाहेबांनी दूरदृष्टी समोर ठेवली. काय समोर ठेवली? मुलगा जिथं जन्माला येईल, ज्या गावामध्ये जन्माला येईल, त्याच गावामध्ये त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. लिहिलं कलम नंबर 45 आणि मग निर्माण झाली गाव तिथं शाळा. लिहिलं कलम नंबर 45 आणि मग निर्माण झाली गाव तिथं शाळा. म्हणजे ज्या गावामध्ये जन्माला आलो त्याच गावामध्ये मला असं वाटतं आम्ही 4थी पर्यंत शिकलो. आज मला असं वाटतं शाळा बंद पडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. कारण तुम्हाला विश्लेषण करताना कलम नंबर 45 म्हणजे आपल्या समोर ठेवतो. मला वाटतं पंचशील म्हणून तुम्ही जी प्रार्थना केली त्याचा तुम्ही नंतर अर्थही सांगितला का त्याच्यामधून एक आपल्या प्रत्येक समाजाला एक वेगळी शिक्षण आहे. ते म्हणजे कोणी व्यसनाधीन होऊ नये, सर्व शरीर आपलं कसं वागणं असावं त्या समाजाच्या याच्या प्रती, त्याबाबत आपण खूप छान अशी माहिती दिली. मला थोडीशी एक कुठल्याही ग्रंथामध्ये जर आपण उलगडून पाहिला कुठल्याही धर्माचा असो तर सगळीकडे शिक्षण जी काही धर्माने दिलेली आहे ही सर्व सारखीच आहे. आपल्या वाटा सगळ्या वेगवेगळ्या जरी असलं तरी ठिकाण हे एकच आहे असं मानणारा मी आहे. आणि या सर्व धर्माच्याही पलीकडे सर्वश्रेष्ठ धर्म असेल तर तो मानवतेचा आहे असं मला वाटतं. सर्व धर्मग्रंथांच्या वरती जर ग्रंथ असेल तर तो संविधान आहे असं मला वाटतं. कारण सगळ्या धर्माच्या ग्रंथांनी शिकवण दिली ती त्या त्या धर्माला दिली. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जी शिकवण दिली अख्ख्या देशाला आणि मानवतेला दिली. त्यामध्ये कुठल्याही धर्माचा जातीचा उल्लेख अजिबात तुम्हाला आढळून येत नाही. आताच त्यांनी संविधानाबद्दल जी माहिती दिली खरोखर मला मी सांगतो मी तुमच्याबरोबर नक्की 2 दिवस बसू शकतो. कारण समजवणारं कसं आहे हे पण तेवढंच ऐकणाऱ्यापेक्षा महत्त्वाचं असतं. आणि मला तर असं वाटतं का संविधान हा अभ्यास करणं अतिशय युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मला इकडे आवर्जून सांगावं असं वाटतं आमचंही कधी फारसं संविधान वगैरे असं याच्याशी कधी शाळेमध्ये वगैरे कधी काय एवढा संबंध येत नव्हता. माझ्या मुलांनी जेव्हा इच्छा प्रगट केली आणि त्यांनी तसा प्रयत्नही केला तर त्याला IAS ऑफिसर व्हायचं.
आणि त्याला म्हणजे आमच्याच एका माझे एक गुरु आहेत, त्या गुरूंनी सांगितलं तुला जर IAS मध्ये व्यवस्थित यश मिळवायचं असेल तर पहिलं संविधान घरी घेऊन ये, त्याचा नीट प्रामाणिक अभ्यास कर, तुला IAS मध्ये नक्की यश येईल. त्यांनी प्रयत्नही केला. दुर्दैवाने त्याला परीक्षेच्या आधी थोडासा एक छोटा ॲक्सिडेंट झाला, त्याला परीक्षा अटेम्प्ट करता आली नाही, तो भाग वेगळा. पण संविधान काय आहे हे माझ्या मुलांनी ज्या वेळेला मला सांगायला एक कधी आम्ही बसलो तर तो विषय निघतो. आणि खरोखर असं वाटतं का जशी एखादी एकादशी असेल, कधी एखादा आपण हे असेल, तसं बाबासाहेबांच्या नावाने एखादं एक सप्ताह बिप्ता चालू करावा आणि तिथे संविधानचं लेक्चर ठेवावं असं मला वाटतं. कारण संविधान नुसतं एक पुस्तक खरोखर नाही आहे, तो ग्रंथही नाही आहे, तर त्याच्या पलीकडचं एक मानवता म्हणजे काय हे अतिशय सुंदर जगण्याचं आज जे काही. आता तुम्हाला थोडक्यात मी सांगतो, एकच उदाहरण देतो का आता तिथे पाण्याची बाटली आहे, पण त्याच पाण्याच्या बाटलीतून मीही पाणी पितोय, आमच्या दीपिकाताई पाणी पित आहेत. हे जे संस्कार दिले ते संविधानने दिले आणि तो जो हक्क दिला तो संविधानने दिला आहे. अशा महापुरुषाला मी नतमस्तक होतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. सर एक फाइल देना प्लीज. सर आपके लिए कॉल है. सर वो फाइल दीजिए ना. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है. ना कोई दर्द, ना कोई टाका, और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है. तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. एसटी बस की हड़ताल से यात्रियों को हुई असुविधा को देखते हुए एसटी बस कर्मचारी अपनी हड़ताल को धीमा करें और नागरिकों की सुविधा के लिए अपने काम पर आए. ऐसा अनुरोध पुलगांव के पुलिस निरीक्षक शैलेश शेलके ने भूख हड़ताल पर बैठे लोगों से कही. मी निजामपूरला राहतो. आम्हाला खूप त्रास झाला. बस बंद होती तर ॲटोचे पण प्रॉब्लेम होते, ॲटो पण येत नव्हते आणि बस पण बंद होतं, त्या कारणाने आम्हाला खूप त्रास झाला. मला हे सांगा, आज बस चालू झाली आणि पोलीस प्रशासन पण तुमच्या सोबत आहे, तर तुम्हाला आज असं काय वाटते की आज म्हणजे असं काय वाटून राहिलं तुम्हाला? आज बस सुरू झाली, आम्हाला छान वाटत आहे, आनंद वाटत आहे. अजून आणि आता पहिले आम्हाला ॲटो नाही येत होता, बस नाही येत होती, आम्हाला त्याचं टेन्शन होतं, पण आता टेन्शन नाही. फक्त एकच बस निघालेली आहे आपली आरबी करता. सूचना तशा माननीय परिवहन मंत्र्यांनी तशा दिलेल्याच होत्या कामगिरीवर या म्हणून कर्मचाऱ्यांना. त्या अनुषंगाने आज काल आम्ही प्रयत्न केले बस निघण्यासाठी. काल बस नाही निघाल्या, पण आज सकाळपासून आम्ही एक आरबी करता बस काढली. मला एक सांगा, परिपूर्ण कामगार पूर्ण असे क्षमतेने आलेले आहे का? नाही, चालक वाहक अजूनही काही रजेवरच आहेत. त्याच्यामुळे काही जण जाण्यास इच्छुक होते, त्यांना आम्ही पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही थोडी कारवाई केली. सर, आता सध्या आपल्या पुलगाव डेपोतून किती बसेस सोडणार आहे आपण आता दिवसभरात?
आणि किती चालक आलेले आहे आणि किती सध्या परिस्थितीत एक चालक एक वाहक आलेला आहे याच्यात. बाकीच्यांची इच्छा असल्यास ते आम्हाला संपर्क केल्यास आम्ही त्यांना पोलीस संरक्षण देऊ आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करू. सर आपलं शुभ नाम? श्रेयस नांदुणकर. आपलं डेजिग्नेशन काय आहे सर? मी सहाय्यक वाहतूक निरीक्षक आहे फुलगाव बस स्थानकात आणि बस स्थानक प्रमुख म्हणून ते कार्यरत. वाशिम में छात्र को अपने खिलाड़ियों को अपनी प्रतिभा देनी चाहिए। प्रत्येक छात्र में एक खिलाड़ी होता है, उसे खुद को खेल के क्षेत्र में समर्पित करना चाहिए और खुद को एक असली खिलाड़ी के रूप में पहचानना चाहिए। ऐसी बात वाशिम जिला कर्तव्य पुलिस अधीक्षक बच्चन सिंह ने कही। There are enough roles, enough opportunities for sportsmanship also. रायफल आहे, आर्चरी आहे, ऑल काइंड ऑफ स्पोर्ट्स. असे स्पोर्ट्स आहेत जे अगोदर कोणी ऐकले नव्हते. फेन्सिंग, आता फेन्सिंगमध्ये पण इंडियाचे प्लेयर्स खूप मोठ्या स्तरावर जात आहेत. सो स्पॉन्सरशिपची काही कमी नाही, प्रोत्साहनाची काही कमी नाही. केवळ तुमच्या मनोबल, तुमचा मोटिवेशन चालला पाहिजे. आणि एक दोन झटका तो लगता ही रहता है, इट्स ओके. मोठ्या आयुष्यात 60, 70, 80 वर्षाच्या आयुष्यात काही छोटे फार प्रॉब्लेम येतात, परंतु त्या प्रॉब्लेमला आपल्याला ते क्रॉस केलं पाहिजे. बरोबर. दॅट इज हाऊ वी ऑल लर्न, दॅट इज हाऊ वी ऑल डू वेल. आता पण तुम्ही येताना बघितलं असेल एवढे लहान मुलांनी चांगली रंगोली आणि चांगले ड्रॉइंग्स केले आहेत. राईट. सो एव्हरीबडी हॅज सम काइंड ऑफ टॅलेंट. एव्हरीबडी हॅज सम काइंड ऑफ टॅलेंट. इट इज जस्ट अ क्वेश्चन ऑफ नर्चरिंग द टॅलेंट. आणि असं काही जरुरी नाही की प्रत्येक व्यक्ती IIT मध्ये गेला पाहिजे, असं काहीच नाही. तुम्हाला जे आवड आहे ते केलं पाहिजे. बरेच लोकांना ॲक्टिंगची आवड असतात, ॲक्टिंग करतात. डान्सची आवड असतात, डान्स करतात. काही पेंटर असतात, पोएट असतात. जरूरी नहीं कि हर कोई IIT का इंजीनियर है का MBA बने. ठीक है, मैं इंजीनियर भी हूँ, मैं MBA भी हूँ, परंतु फायनली मैं पुलिस में आया. ओके. सो जे आवड असतं ते काम केलं पाहिजे आणि ते 100%, 100% त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. दॅट इज ऑल आय वॉन्ट टू शेअर अँड आय कॉन्ग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू वन्स अगेन फॉर डुईंग व्हेरी वेल. And for all of your future endeavors also, I wish you best of luck. नाव काय तुमचे? नाव सांगून द्या. बुल्डाना जिला अंतर्गत आने वाले नांदुरा तहसील के वाड़गांव में संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने अपनी सेहत की चिंता न करते अथक प्रयासों से 2 वर्ष 11 महीने और 18 दिनों में भारतीय संविधान लिखकर संसद के सुपुर्द किया। जनगण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जगति तरंगा तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय है भारत भाग्य विधाता जय है जय है जय है जय 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 है. तिरंगा झेंड्याचा तिरंगा झेंड्याचा संविधानाचा जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम. मुंबई के नाला सोपारा सुपारक बौद्ध विहार में समता सैनिक दल की ओर से 2 दिवसीय प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया था, जिसमें मेजर संतोष जाधव और भास्कर पैठनकर इनके द्वारा इस शिविर के लिए सैनिकों को प्रशिक्षित किया गया था। मी संतोष जयवंत जाधव, समता सैनिक दल मध्ये मेजर आहे. पालघर जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष, पालघर बटालियन प्रमुख. आज पालघर जिल्हा अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा अंतर्गत नाला सोपारा शहर शाखेच्या वतीने 27 आणि 28 या 2 दिवसीय शिबिरामध्ये
समता सैनिक दलचं हे शिबिर आयोजन करण्यात केलेलं आहे. पण या शिबिराचं अत्यंत महत्त्व आहे, जे प्रत्येक समाजातील घटकाला हे शिबिर अत्यंत आवश्यक आहे. कारण समता सैनिक दलमध्ये आल्यानंतर आपल्याला जीवनाचा नमो बुद्धाय. मैं प्राध्यापक भास्कर पैठणकर, समता सैनिक दल मीरा भाईंदर डिवीजन ऑफिसर, 27 और 28 नवंबर 2021 पालघर, भारतीय बौद्ध महासभा पालघर जिला के अंतर्गत हमारे नाला सुपारा भारतीय बौद्ध महासभा के अध्यक्ष माननीय आदेश मोहिते साहब जी के अध्यक्षता में यहाँ पे 2 दिन का ये समता सैनिक दल का शिविर आयोजित किया गया था और बहुत अच्छी तरह से यहाँ पे कम से कम 30 समता सैनिक दल महिला और पुरुष ने यहाँ पे भाग लिया है. आज 28 नवंबर जिन्होंने शिक्षा की पहली नींव रखी थी, ऐसे महात्मा ज्योतिबा फुले जी, इनका स्मृति दिवस है. उनकी स्मृति दिवस के उपलक्ष्य में उनको अभिवादन करता हूं. और हमारा समता सैनिक दल 6 दिसंबर को तैयार है. हम पूरे भारत देश में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के दादर में चैत्य भूमि में नमन करने के लिए लोग आते हैं. तो हम समता सैनिक दल का काम होता है कि उनकी लोगों की रक्षा करना, अम्बेडकर घराने का संरक्षण करना और समता, न्याय और बंधुत्व को लोगों तक पहुँचाना. जय भीम, नमो बुद्ध. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.